नंदुरबार जिल्ह्यात दमदार पावसामुळे गेल्या वर्षीची सरासरी ओलांडली। जिल्ह्यात आतापर्यंत 260.3 मिलीमीटर पावसाची नोंद। नवापूर तालुक्यात सर्वाधिक पाऊस। नाशिकच्या नांदूर मध्यमेश्वर धरणातून 22,770 क्युसेक पाण्याचा विसर्ग। आतापर्यंत 45.19 टीएमसी पाणी जायकवाडी धरणात पाठवलं। जायकवाडी धरणातून गोदावरी नदीपात्रात पाण्याचा विसर्ग। 10,000 क्युसेकनं गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग। जायकवाडी धरणात 94% हे धरण भरल्यानं विसर्ग। गोदावरी नदीकाठच्या गावांना प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा। जळगावमधील गिरणा धरण 100% भरलं। धरणातून 22,284 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग सुरू। नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा। धरण भरल्यानं जिल्ह्यातील 175 गावांच्या पिण्याच्या पाण्याचा आणि सिंचनाचा प्रश्न मिटला। जळगावच्या रावेर तालुक्यातील सातपुडा पर्वतरांगेतील गारबर्डी धरण मुसळधार पावसामुळे 100% भरलं। धरणाच्या सांडव्यावरून पाणी वाहण्यास सुरुवात। रावेर तालुक्यातील शेतकऱ्यांची पाण्याची चिंता मिटली। साताऱ्यातील कास धरण ओव्हरफ्लो, मात्र तरीही साताऱ्यात पाणी टंचाई। यादवगोपाळ पेठेत नागरिकांचा रास्ता रोको। पालिका प्रशासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी। पाणी पुरवठा नियमित करण्याची मागणी। कोल्हापूर जिल्ह्यातील पडळी पुलावर पाणी आल्यानं अडकलेल्या शेतकऱ्यांची सुटका। राधानगरी धरणाचे स्वयंचलित दरवाजे खुले झाल्यानं पडळी पुलावर पाणी। बोटीच्या मदतीनं शेतकऱ्यांचं रेस्क्यू। पुण्यातील गरवारे पुलाखाली नदीच्या प्रवाहात अडकलेल्या तरुणाची सुटका। अग्निशमन दलाकडून धाडसी बचाव मोहीम राबवत तरुणाची सुटका। घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचं पथक घटनास्थळी दाखल। पुण्याच्या शिरूरमध्ये पुराच्या पाण्यातून दुचाकी नेण्याचा प्रयत्न, तरुणाच्या अंगलट। तरुण दुचाकीसह पुराच्या पाण्यात वाहून गेला। घटनास्थळी बचाव पथक आणि स्थानिक नागरिकांकडून शोधकार्य सुरू। नाशिकच्या चांदवडमधील चंद्रेश्वरी धबधबा प्रवाहित। धबधबा पाहण्यासाठी पर्यटकांची मोठी गर्दी। पर्यटकांनी आवश्यक ती खबरदारी घेण्याचं प्रशासनाचं आवाहन। नाशिकमध्ये बाजार स्थिरीकरण योजनेअंतर्गत नाफेड एनएफसीसी शेतकऱ्यांकडून कांदा खरेदी होत असल्याचा दावा, मात्र शेतकऱ्यांऐवजी व्यापाऱ्यांचा कांदा खरेदी होत असल्याचा प्रहार संघटनेचा आरोप। लातूरच्या बाभळ गावात पोटॅश खत बोगस निघाल्याचा शेतकरी आणि शिंदेंच्या शिवसेनेचा आरोप। खताची पोती कृषी सेवा केंद्रांवर फेकत शिंदेंच्या सेनेचं ठिय्या आंदोलन। संशय असलेल्या खताचे नमुने प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवले। निफाड तालुक्यातील विंचूरमध्ये अनुदानित युरियाचा काळाबाजार झाल्याचं प्रकरण। अटकेतील दोघांना न्यायालयाकडून 5 दिवसांची पोलीस कोठडी। कारवाईत सुमारे 88 लाखांचा मुद्देमाल जप्त। बुलढाण्यात अतिवृष्टीमुळे 1,19,000 हेक्टरवरील पिकाला फटका। महसूल, ग्रामविकास आणि कृषी विभागाकडून नुकसानाचे पंचनामे सुरू। नंदुरबार जिल्ह्यात रिमझिम पावसानं खरीप पिकांना जीवनदान, मात्र शेतकऱ्यांना अद्याप दमदार पावसाची प्रतीक्षा कायम। रिमझिम पावसामुळे उर्वरित पेरण्यांना वेग येणार। नांदेड जिल्ह्यात वेळेवर पाऊस झाल्यानं पिकांना जीवनदान, मात्र मळभ असल्यामुळे सोयाबीन पिकावर पान अळीचा प्रादुर्भाव। शेतकऱ्यांचा कीटकनाशक फवारणीचा खर्च वाढला। हिंगोली जिल्ह्यात समाधानकारक पाऊस झाल्यानं पिकांना जीवदान। सोयाबीन पिकावर रोगांचा प्रादुर्भाव झाल्यानं कीटकनाशक फवारणीच्या कामात शेतकरी व्यस्त। ठाण्यात काँग्रेस कार्यालयाबाहेर राष्ट्रवादी आक्रमक। काँग्रेस कार्यालयाबाहेर शाई फेकून राष्ट्रवादीचं आंदोलन। राष्ट्रवादीनं हर्षवर्धन सपकाळ यांचे पोस्टर जाळले। जालन्यातील बदनापूर पंचायत समिती कार्यालयाला पैशांचं तोरण बांधत स्वराज्य संघटना आणि शेतकरी कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांचं आंदोलन। विहिरी मंजूर करण्यासाठी गटविकास अधिकाऱ्यानं पैसे घेतल्याचा शेतकऱ्यांचा आरोप। यवतमाळच्या भामराजा गावात कर्जवसुलीसाठी इंडियन बँकेचा शेतकऱ्यांकडे तगादा। एका बाजूला सरकारकडून कर्जमाफी जाहीर झालेली असतानाच कर्जवसुलीसाठी बँक अधिकाऱ्यांची दमदाटी। बँक अधिकाऱ्यांच्या मनमानी विरोधात युवक काँग्रेसनं बँकेला कुलूप ठोकलं। सोलापूरच्या माढ्यातील श्री संत कूर्मदास साखर कारखान्याविरोधात स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक। थकीत ऊस बिलांवरून शेतकरी आक्रमक। 20 ऑगस्टपर्यंत ऊसाचं बिल देण्याच्या आश्वासनानंतर आंदोलन मागे। अहिल्यानगरमध्ये नगर मनमाड मार्गाची दुरावस्था। महामार्गावर खड्ड्यांचं साम्राज्य। खड्ड्यांमधून मार्ग काढताना वाहन चालकांची मोठी कसरत। अनेक वर्षांपासून महामार्गाचं काम रखडलेलं। 3 वेळा टेंडर प्रक्रिया रद्द।
रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे दोघांचा मृत्यू झाल्यानंतर ठाणे जिल्हा आणि पालिका प्रशासनाला जाग। TV9 मराठीच्या बातमीची दखल घेत प्रशासनाकडून खड्ड्यांवर तात्पुरती मलमपट्टी, खड्ड्यांवर डांबर टाकून तात्पुरते खड्डे बुजवले। आसनगाव रेल्वे स्थानकाजवळ मुंबई नाशिक महामार्गावर अजूनही मोठमोठे खड्डे, काही खड्डे 1.5 ते 2 फूट खोल असल्यानं आणखी अपघातांची भीती। महामार्गावर अजूनही मृत्यूचे सापळे कायम, टोल वसुलीवरही प्रश्नचिन्ह। शहापूर जवान अपघात प्रकरणी गुन्हा दाखल न झाल्यानं आरपीआय आठवले गट आक्रमक, कारवाई न झाल्यास जनआंदोलन छेडण्याचा पोलिसांचा इशारा। जवानासाठी न्याय नसेल तर सर्वसामान्य नागरिकांचं काय, व्यापारी मंडळाचा सवाल। मुंबई नाशिक महामार्गावरील खड्ड्यांमुळे आगरी सेना आक्रमक, 14 तारखेपर्यंत महामार्गाचं काम न केल्यास आंदोलनाचा इशारा। आमदार आणि तहसीलदारांना पत्र देत इशारा। 15 ऑगस्ट रोजी काळ्या फिती लावून करणार जनआक्रोश आंदोलन। नाशिकमध्ये खड्ड्यांविरोधात वंचितचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरले। नाशिक महापालिकेच्या समोरच वंचितच्या कार्यकर्त्यांकडून तिरडी आंदोलन। नाशिकमध्ये खड्ड्यांमुळे आतापर्यंत 5 जणांचा मृत्यू। नाशिकमध्ये गेल्या 4 दिवसात शहरातील 2568 खड्डे बुजवले। महापालिका प्रशासनाचा दावा। 30 जुलै ते 2 ऑगस्ट दरम्यान युद्ध पातळीवर खड्डे दुरुस्ती मोहीम। सातपूर विभागात सर्वाधिक खड्डे बुजवण्यात आल्याची माहिती। नागरिकांच्या तीव्र नाराजीनंतर खड्डे दुरुस्तीला गती। जवानाचा बळी गेल्यानंतरही मुंबई नाशिक महामार्गावर खड्डे कायम। पडघ्याजवळच्या कोशिंबी गावात महामार्गाची अक्षरशः चाळण, वाहन चालकांचा जीव मुठीत धरून प्रवास। बीडच्या आष्टी तालुक्यातील वाहिरा ते धानोरा रस्त्याची दुरवस्था, विद्यार्थ्यांना चिखलातूनच काढावी लागते वाट। सार्वजनिक बांधकाम विभागानं रस्त्याची तातडीनं दुरुस्ती करण्याची मागणी। नंदुरबारच्या शहादा शहरात मुख्य रस्त्यांची दुरवस्था, रस्त्याची चाळण झाल्यानं नागरिक हैराण। पालिकेच्या अंतर्गत वादामुळे डागडुजी होत नसल्यानं नागरिकांचा संताप। खराब रस्त्यांमुळे संत निवृत्तीनाथ महाराजांच्या रथाचं लाखोंचं नुकसान, पुढील वर्षी पालखीचा मार्ग बदलण्याचा दिंडी प्रमुखांचा इशारा। उपळवटे ते केम रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था। जळगाव ते छत्रपती संभाजीनगर राष्ट्रीय महामार्गावर एकाच ठिकाणी पुलावर जवळपास 25 खड्डे। कुसुंब गावाजवळ 50 मीटरच्या पुलावर 25 लहान खड्डे। रस्त्यावरील खड्ड्यांमुळे वाहन चालकांचा संताप। पाण्याच्या टाकीसाठी रस्त्या शेजारी खणलेला खड्डा अपघाताला निमंत्रण देण्याचे चिन्ह। पुण्याच्या भोर तालुक्यातील उमरे गावातला प्रकार समोर। खड्डा अनेक महिन्यांपासून तसाच असल्याचा गावकऱ्यांचा आरोप। सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या मुख्य प्रवेशद्वारावरच खड्ड्यांचं साम्राज्य। खड्ड्यांमधूनच कर्मचारी आणि सामान्य नागरिकांना जिल्हा परिषदेत यावं लागत असल्यानं संताप व्यक्त। पुण्याच्या चाकणमध्ये चिखलामुळे दुचाकी घसरल्यानं महिलेचा मागच्या गाडीखाली येऊन मृत्यू। चाकण MIDC मधील दुर्घटना। सान्वी पांचाळसह 42 वर्षीय मृत महिलेचं नाव। चाकण आणि MIDC अंतर्गत रस्त्यांच्या दुरवस्थेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर। जालन्याच्या भोकरदनमधील तांदुळवाडी गावात विद्यार्थिनींवर चिखलाच्या रस्त्यातूनच प्रवास करण्याची वेळ। मानव विकास योजनेची बस नसल्यामुळे 60 ते 65 विद्यार्थिनींना रोज 2 ते 3 किलोमीटर चिखलाच्या रस्त्यातून जावं लागतं। तक्रार करूनही कोणीही दखल घेत नसल्याचं विद्यार्थिनींचं म्हणणं। नागपूरच्या खापरखेड्यात भर रस्त्यात तलवारी आणि चाकू घेऊन राडा। तरुणांच्या टोळक्याकडून तलवारी, फावडे, चाकून हल्ला, जुन्या वादातून हल्ला केल्याची माहिती। 4 जखमी। सूरज कावळे, शुभम उर्फ शेरू उईकेसह 24 आरोपींवर गुन्हा। परभणीच्या येलदरी डॅमवरील अधिकाऱ्यांची शासकीय निवासस्थानं बनली। तळीरामांचा अड्डा। प्रशासनाकडून अधिकाऱ्यांना धरणाजवळच निवासस्थानं बांधून देण्यात आली, मात्र कुठलाच अधिकारी इथे राहत नसल्याचा धक्कादायक प्रकार समोर। चंद्रपूर शहरात खर्रा आणि तंबाखूची सर्रास विक्री। शासनाची तंबाखू बंदी कागदावरच, पोलीस आणि FDA कडून दुर्लक्ष होत असल्याचा स्थानिकांचा आरोप। नाशिकच्या अशोकनगर परिसरात बिल भरण्याच्या वादातून तरुणांचा गोंधळ। अनेक तरुणांच्या जमावाकडून गोंधळ। पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करत परिस्थिती नियंत्रणात आणली। नाशिकच्या इगतपुरीत अन्न आणि औषध प्रशासनाची मोठी कारवाई। 79.27 लाखांचा प्रतिबंधित पान मसाला आणि सुगंधित तंबाखू जप्त। बोरटेंभे पाट्याजवळ आयशर ट्रकवर छापा। रायगडमध्ये 5,000ची लाच घेताना आरोग्य सहाय्यक, ACBच्या जाळ्यात। बोगस डॉक्टरवर कारवाई न करण्यासाठी लाच घेताना रंगेहात अटक।